नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझं नाव दिव्या। मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ एडिट करण्याची एकदम सोपी पद्धत, ते कोणतं ॲप आहे आणि त्या ॲपची पुरेपूर माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मग चला तर बघूया। तर मोबाईलच्या होमवरती जाऊन प्ले स्टोअर तुमचा ॲप ओपन करायचा आहे। सर्च बारमध्ये जाऊन नंतर सर्च ॲप्स अँड गेमवरती इनशॉट ह्या ॲपचं नाव सर्च करायचं आहे। तर तुम्हाला इनशॉट एडिटर व्हिडिओ असं ॲप येईल। मग वरचं आहे ते नाही, नेक्स्ट टाईम दुसऱ्या नंबरचं जे ॲप आहे गुलाबी कलरचं ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। माझं ओपन आहे कारण मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ते ॲप आहे। तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि नंतर ते ॲप मोबाईलवरती आल्यावरती ॲप ओपन करा आणि व्हिडिओ याच्या ऑप्शनमध्ये जावा आणि न्यू असा पुढे एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती गेल्यानंतर आपले सर्व व्हिडिओज वगैरे त्याच्यामध्ये येऊन जातात। मग ते आपण सिलेक्ट करायचे। तुमचे छोटे छोटे जर व्हिडिओ असतील तर तुम्ही जेवढे तुमचे कट केलेले वगैरे व्हिडिओ आहेत ते सगळे सिलेक्ट करून टिक गुलाबी हिरव्या कलरमध्ये जे टिक येते त्याच्यावर दाबून घेतल्यानंतर पुढे चेक करा तुम्ही सगळे तुमचे व्हिडिओ आलेत की नाहीत। चेक केल्यानंतर तुम्हाला एक तिथे ऑप्शन असेल गाण्याचा। जर तुमच्या मोबाईलमध्ये पहिलीच गाणी सेव्ह असतील तर तुम्हाला त्या गाण्याच्या ऑप्शनमध्ये तुमची गाणी दिसतील। जर तुम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं असेल किंवा ब्लॉगिंग करताना वगैरे काही व्हिडिओ असतील त्याच्यावर बोलायचं असेल तर त्याच्याच त्या ऑडिओच्या ह्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डचा असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही बोलू पण शकता। आणि नंतर इफेक्ट याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर हे भरपूर सारे इफेक्ट बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात तुम्हाला इफेक्ट लावता येतील। आणि नंतर तुमचं जे टेक्स्ट वगैरे काय द्यायचं असेल त्या गाण्यावरती वगैरे तुमच्या ब्लॉगवरती तुम्हाला टेक्स्ट अशा एक ऑप्शन पण बघायला भेटेल जो तुम्हाला काही लिहिता येईल आणि वेगळ्या स्टाईलमध्ये, म्हणजे वेगवेगळे जर तुम्हाला त्याला वेगवेगळ्या प्रकारमध्ये घ्यायचं असेल तर खूप सारे एडिटिंग टेक्स्टला पण आहे। आणि 2 व्हिडिओच्या मध्ये जो गॅप बघायला मिळतो तो पण म्हणजे कमी करता येतो, वाढवता येतो। तुम्हाला एकाच व्हिडिओचा व्हॉल्यूम जर वाढवायचा असेल तर कट स्लिप्ड करून एकाच व्हिडिओचा वाढवायला पण येतो आणि कमी पण करता येतो। तुम्हाला त्याची स्पीड वाढवायची असेल, कमी करायची असेल तरी पण येते। आणि स्टँडर्डमध्ये फक्त असा स्पीड जास्त कमी करता येते। कर्व्हमध्ये एकाच व्हिडिओला थोडा हळू थोडा जास्त असं पण करता येतं। नंतर तुमच्या व्हॉइस इफेक्टमध्ये तुम्हाला जर कोणता व्हॉइसला इफेक्ट द्यायचा असेल वेगळा, जर तुम्ही बोललात वगैरे तर त्याला पण वेगळ्या आवाजाचा इफेक्ट देऊ शकता। आणि 2 व्हिडिओच्या मध्ये जे तुम्हाला दिसतंय तसंच सेम स्लिप्ट पण करता येतं। आणि त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ॲपचे पण अजून काही वेगळे इफेक्ट्स बघायला मिळतील। जर तुम्हाला ते 2 ॲपच्या मध्ये नको आहे आणि अजून करायचं असेल वेगळं तर एक जो व्हिडिओ आहे तुमचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि स्लिप्ट स्लिप्ट अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती दाबल्यानंतर ते क्रॉप होत जातं। क्रॉप तुम्हाला जिथे वेगवेगळ्या प्रकारचे काही इफेक्ट्स वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देण्यासाठी ते वापरू शकता। त्या ऑप्शनमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स येऊन जातात। तर असे व्हिडिओ एडिट करण्याचे हे ॲप आहे। अजून काही व्हिडिओची माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की बघा। मी त्याच्यावरती तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ अजून कोणत्या पद्धतीने छानपैकी कसे करायचे एडिटिंग आणि एकदम सिस्टमॅटिक एडिटिंग करण्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ पण काढणार आहे। सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि त्याच्यामध्येच वरती एक्सपोर्ट असा ऑप्शन आहे, तो एक्सपोर्ट दाबल्यानंतर सेव्ह असा ऑप्शन येतो, त्याच्यावरती दाबायचं आहे आणि वेट करायचं आहे, तुमचा व्हिडिओ सेव्ह होतो। आणि जर तुम्हाला आत्ताच सेव्ह नाही करायचा नंतर सेव्ह करायचा आहे तर तुमचं बॅकचं बटन दाबल्यानंतर ड्राफ्ट आणि डिस्कार्ड असा ऑप्शन येतो। पण डिस्कार्ड याच्यावरती दाबायचं नाही आहे कारण तो व्हिडिओ निघून जातो। ड्राफ्टवरती दाबल्यानंतर तुमचा व्हिडिओ ड्राफ्ट बनून राहतो। मग नेक्स्ट ऑप्शन आहे फोटोज कोलॅज वगैरे,
तर कोलाजमध्ये जाऊन तुम्हाला एक फोटोचे अनेक फोटो बनवायचे, एकाच फ्रेममध्ये अनेक फोटो बसवायचे असतील तर तो तुम्हाला ऑप्शन पण त्याच्यामध्ये आहे. वेगवेगळे अनेक फोटो एकाच फ्रेममध्ये बसतात, वेगवेगळ्या लेआउट वगैरे बॉर्डर वगैरे देता येतात त्याच्यामध्ये. आणि खूप प्रकार आहेत असे 7, 8, 10, 12 प्रकार आहेत जे तुम्ही देऊ शकता. आणि असे अनेक प्रकारे अनेक कित्येक तरी फोटो देता येतात. आणि बॉर्डर जर तुम्हाला छोटी मोठी करायची आहे, चौकोनी करायची आहे की गोल करायची आहे, हे सुद्धा अनेक प्रकार त्याच्यामध्ये देता येतात. आणि त्याच्यावरती पण म्हणजे तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर एक्सपोर्ट फोटोसाठी असा ऑप्शन येतो. ह्याच्यावरती तुम्हाला जर काही लिहायचं आहे, हे टेक्स्ट करायचं आहे तर तसे पण ऑप्शन आहेत, इफेक्ट जोडायचे आहेत, एडिटिंग करायचे आहे त्याच्यावरती पण फोटोंवरती. असे अनेक ऑप्शन आहेत वेगवेगळ्या, काही जोडायच्या असतील इफेक्ट, डिसलाइन तर किंवा लाईट ॲडजस्ट फिल्टर वगैरे जोडायला अनेक ऑप्शन आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक ऑप्शन देऊ शकता. आणि नेक्स्ट तुमचा आहे ते फोटो ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त फोटोंचे सॉन्ग तयार करता येतात एका फोटोचे. किंवा तुम्हाला जर एक फोटो नको आहे, तुम्हाला जास्त फोटो हवेत तर जास्त फोटो सिलेक्ट करून घ्या. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते ऑप्शन्स बघायला भेटतील. आणि तुम्हाला असेच नवनवीन ॲप शिकून घ्यायचे असतील आणि अजून सोप्या पद्धतीने एडिटिंग आणि अजून जास्त पद्धतीने एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारची एडिटिंग शिकायची असेल तर मला आत्ता सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा बघायला विसरू नका. सो आजच्या दिवसासाठी एवढंच.